नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. मी मच्छिंद्र मोरमारे, MS मोरमारे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण आता गावाला गेलतो नाही का, तेव्हा यात्रेचा मीटिंग होती. ते यात्रेचं असंच वाटलं व्हिडिओ बनवू आपण. थोडक्यात एक आपण यात्रेचं नियोजन कसं असतंय, काय असते ते नाही का, थोडक्यात एक व्हिडिओ बनवला यात्रेच्या नियोजनाचा. तर तुम्ही पाहू शकता. पूर्ण आपण 2 भागमध्ये करणार आहे. एक आत्ताचा एक पहिला भाग आहे हा. दुसरा भाग आपण नाही का पूर्ण दाखवणार, तमाशे मशा पालखी बिलकी सगळं दाखवणार त्याच्यात. तर तुम्ही बघू शकता कसं काय व्हिडिओ झाला ते. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलला. चला तर मग तुम्हाला दाखवतो नाही का यात्रेचं नियोजन. आसने भैरवनाथ यात्रा. दरवर्षी आपली होळीच्या पाडव्याच्या दिवशी यात्रेची मीटिंग असते. त्यानंतर हे गोटी उचलायची एक पद्धत असते आपल्याकडे नाही का. गोटी अशी उचलून खांद्यावरून मागं फेकायची पद्धत आहे. पण आता कोणाला नाही तिथं मग ते गोटी उचलायची पहिल्यासारखं नाही राहिलं तर नाही का. सुटकी दिवसभर चालू नाही बाबा, तो माणूस काय उचलणार गोटी उचलणार का? व्हिडिओ चालू आहे तिथं सगळ्या दिसणार आहे. कमरो ठेवतो पण आता तो गोटी करता जड असेल, पण त्याला गोटी उचलून जायची शक्यता नाही. आमच्या फोटो काढा. मागे लोटली काढून टाक. ही रगटच आहे, अजून बराच ताकद आहे, तो काहीतरी करतोय. अरे वा 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 तटक्या मोडतोय ना, तटक्या अरे वा 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 अरे बटन नीट झालं, बटन नीट धर. पुढे लोटायची माझ्या खाली सर ना तू मागून छाती ना कर बाळा, छाती ना आली बरोबर. मीटिंग झाल्यानंतर आपली नाही का गोटी उचलायची पद्धत झाल्यानंतर आपलं आता पुढचं नियोजन असतं तमाशा ठरवण्यासाठी जायचं. तमाशा ठरवण्यासाठी गाडीचं नियोजन करते. तर बघू आपण गाडीचं कसं नियोजन होतं ते. हे बघा मित्रांनो, गाडी पण ठरली. आता गाडी आपली जाणार डायरेक्ट नारंगावला तमाशासाठी. चला तर मग बघू आपण. आता आपण आलो आहे नारंगावमध्ये नाही का. आता इथं सगळे तमाशे असतात नाही का, सगळे तमाशे. आता याच्यात नियोजन करायला पाहिजे नक्की. आधी सुरुवातीला कुठं जायचे आपल्याला, त्यानंतर मग ठरवू आपण. तर पहिल्यांदा ठरलं वाटतं मंगला बनसोडे या तमाशाकडे जायचं. तर बघू आपण तिथं गेलो काय होतंय. आता आपण आलो आहे मंगला बनसोडे या तमाशाकडे.
ते बघू तिथं काय होते. मंगला बनसोड या तमाशे तारीख नाही भेटल्यामुळे आपण नाही का पुढच्या तमाशाकडे चाललो आहे. चला तर मग बघू आपण. नमस्कार मित्रांनो, आता आपण आले मंगला बनसोड काय ठरला नाही. आता आपण दत्ता माडिक या तमाशाकडे आलो. तुम्ही बघू शकता दत्ता माडिक तमाशा. चला तर मग बघू. आता आपण नाही का दत्ता माडिक पुणेकर या तमाशा मंडळामध्ये बसलोय. बघू आता त्याच्यात चर्चा चालू आहे आपले नाही का तमाशाबद्दल, सुपारीबद्दल. काय होते कमी जास्त, किती कमी जास्त होते तर बघूया. काय सुपारीचे रेट जास्त असल्यामुळे आपण बाहेर निघालोय. एवर काय झालं नाही. त्यानंतर बाहेर येऊन आपण नाही का थोडक्यात चर्चा चालले इथं काय करायचं आहे, काय परत एकदा जायचं बसायचं का नाही. तो त्यानंतर आपण परत एकदा चाललो आहे दत्ता माडिक पुणेकर या तमाशा मंडळाकडे. बघू यावर होतो का नाही. पुणेकर या तमाशा मंडळाकडे काहीतरी ठरतंय असं वाटतंय. बघू आपण. चालू पण नाही याच ठिकाणी दत्ता माडिक तमाशा ठरलेला आहे. अशा तऱ्हेने दत्ता माडिक पुणेकर हा तमाशा आपल्या यात्रेनिमित्त ठरला आहे. त्यानंतर आपल्याला तमाशा मालकाकडून नाही का चहाचा कार्यक्रम पण केला जातो. झाला. त्यानंतर फोटो काढण्याचा कार्यक्रम आपला पार पडला. त्यानंतर आपण निघालो. तमाशा कोणता ठरलाय? मास्टर दत्ता माडिक पुणेकर. तारीख काय आपली? 21 एप्रिल. कसं आहे, बरं आहे का तमाशा? काय माहिती का? एकदम हाय क्वालिटीचं आहे. एक नंबर तमाशा. तरुण पोरी सगळ्या. टेकायला तरुण पोरांचे सगळे एन्जॉय. युट्यूबला टाकणार आहे मी बरं का. युट्यूबला तमाशे काय किंमत आहे आता? तमाशा आता या ठिकाणी तमाशे आहेत ना लाखाच्या रेंजच्या वरच आहेत. परंतु आपण जो आपल्या गावामध्ये तमाशा ठरला तो 1,41,000 ठरलाय फायनल. कमी. अशा तऱ्हेने आपलं नाही का हे तमाशा ठरवून झालेला आहे. त्यानंतर आपण आहे ना हजेरीसाठी पण एक कार्यक्रम ठेवलेला आहे. तर हजेरीसाठी आपण बारूद ठेवलेला आहे. कळंब जाय नाही कलानाट्य मंडळ धामणगावचा आपण बारूद ठेवला आहे. त्या बारुडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो नाही का आदिवासी वग आहे त्याच्यात. आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरेचा वग लावणार आहे आपण नाही का. ते बघण्यासाठी ना तुम्ही आवर्जून नक्की या नाही का. अशा तऱ्हेने आपले नाही का सगळे आपण दाखवलं आहे. जेवढं दाखवायचं होतं तेवढं दाखवलं व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता हा पार्ट झाला आहे. आता पुढच्या भागात आपण नाही का पूर्ण दाखवणार आहे. तर पुढचा भाग पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.